आज आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन 79 वर्ष पूर्ण झाले आणि 80वा अगोदरच सांगितल्याप्रमाणे 80वा वर्धापन दिन किंवा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती विश्वनाथ ज्ञानोबा यांच्या या दरबारामध्ये पवित्र प्रांगणामध्ये या ठिकाणी साजरा केलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व आदरणीय प्रमुख उपस्थिती आपल्याला ज्यांची लाभली अशा सर्वांसाठी सर्वांनी एकदा सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी देऊन देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या आनंदोत्सवामध्ये सामील होण्यासाठी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। त्यामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आदरणीय श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य श्रद्धेय भजनमूर्ती परमेश्वरजी महाराज जाईभाई बाबा या ठिकाणी आले। त्याबद्दल अश्वमेध प्रतिष्ठान शिक्षण संस्था आणि श्री सरस्वती विद्यालयाच्या माध्यमातून मी बाबांचे या ठिकाणी आभार मानतो। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। अगदी 1 मिनिटामध्ये मी संपवणार। सर्व विद्यार्थ्यांना विनंती की आपण ताट बसा। त्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने आणि श्री कबीर महाराज मठाच्या वतीने आदरणीय हरिभक्तपरायण गोविंदजी महाराज कबीर आपणही या ठिकाणी आलात, आपले हे मी विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थान कार्यक्रमाचे ज्यांनी भूषविले असे सामाजिक कार्यकर्ते श्री मोहनजी घारे काका आपणही या ठिकाणी आमच्या विद्यालयाच्या आणि संस्थेच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमासाठी उपस्थित झालात। आपलेही मी विद्यालयाच्या आणि अश्वमेध प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या वतीनं सहर्ष आभार मानतो। त्यानंतर आपल्या अश्वमेध प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य रामेश्वरजी महाराज ढाकणीगुरुजी आपणही विद्यालयाच्या विनंतीला मान देऊन सर्व शिक्षकांच्या विनंतीला मान देऊन आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी शाळेसाठी आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या आनंदोत्सवामध्ये आपण सामील झालात त्याबद्दल आपलेही विद्यालयाच्या वतीनं खूप खूप आभार। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर ज्यामध्ये आदरणीय अमृतजी महाराज वहिले आबा असतील, त्याचबरोबर नारायणजी महाराज जगताप असतील, त्याचबरोबर अगोदरच परिचय करून मी दिलाय की पिंपरी चिंचवड नुकतंच पिंपरी चिंचवडला जे पोलीस झाले अशा आदरणीय आमचे गुरुबंधू निवृत्ती महाराज राठोड असतील, त्याचबरोबर सखारामजी महाराज जाधव असतील, त्याचबरोबर मोहितजी महाराज बाबुल असतील। आपण सर्वांनी एकदम सर्वांच्या अंगावरती रोमांच शेवटला ज्यांनी येऊन उभे केले असे आदरणीय संजयजी महाराज लोहर बाबा असतील। धर्मकार्यामध्ये खूप मोठे योगदान गुरुवर्य बाबांचं आहे। आपणही आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आपले खूप खूप आभार मानतो। याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय रवींद्रजी धोंडे सर, उपमुख्याध्यापक आदरणीय भाऊसाहेबजी खैरे सर, आदरणीय सहशिक्षक अशोकजी भालेराव सर, विद्यालयाच्या सर्व सहशिक्षिका आदरणीय बिडकर सर असतील, आदरणीय आव्हाड सर असतील, सर्व सहशिक्षिका, त्याचबरोबर डोअर स्टेप स्कूल फाउंडेशनच्या सर्व शिक्षिका जे एकदम मराठी वाचन ज्यांना येत नाही निरक्षर विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना साक्षर करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा सर्व डोअर स्टेप स्कूल फाउंडेशनच्या सर्व शिक्षिका यांचेही मी आभार मानतो। आपण सर्व विद्यार्थी एकदम शांत चित्ताने बसून सर्व या ठिकाणी श्रवण केलं, कुठल्याही पद्धतीचा त्रास आम्हाला दिला नाही त्याबद्दल तुमचेही आभार मानतो। आणि सर्वात मोठे आभार आपण निसर्गाचे मानूया। निसर्गाने आपल्याला साथ दिली। अचानकच सकाळी पाऊस येतो, कधीच चालू होतो, परंतु आपला कार्यक्रम संपन्न होईपर्यंत पाऊस आला नाही त्याबद्दल वरुण राजाच्या सर्वांनी आभार मानूया। माझे मीच आभार मानून घेतो। आणि यानंतर म्हटलेलं की उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रश्चैव दक्षिणं वर्षं तद भारतं नाम भारती यत्र संतती। अथंग अशा हिंदी महासागराच्या उत्तरेला आणि उत्तुंग अशा हिमालयाच्या दक्षिणेला पसरलेला प्रगाढ प्रदेश म्हणजे आपलं भारतवर्ष, भारत देश। आणि त्या भारत देशाचा हा जो तिरंगा ध्वज आहे
तो आपल्या हिमालयाच्या उंचीप्रमाणे उंच उंच झळकत राहो अशी कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजचा असणारा हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. रामकृष्ण.